मित्रांनो नमस्ते. आज आपण आलोय डॉक्टर नितीन नायक भारतीय विद्यापीठाचे संचालक त्यांचं हे फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊस मध्ये आज आपण आलोय. आत एंट्री मारल्यानंतर मित्रांनो सरांचे दुर्मिळ गाड्यांचं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आत आल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे दिसतंय ते आहे सरांनी तयार केलेलं हे आधुनिक पिक्चरची टाकी. या ठिकाणी सरांचं हे पोस्टर लुक बघू शकतो आपण. अतिशय कल्पकतेने हे तयार केलेलं पोस्टर लुक आहे. मित्रांनो आपण सध्या आलोय डॉक्टर नितीन नायक यांच्या राधानगरी फार्म हाऊसचं हे थिएटर आहे. असा बिग साईज इकडं मागं आपल्याला स्क्रीन दिसते आणि एकंदरीत असं नॅचरल एसी सारखं इथं काम करते. बांधकामच त्या पद्धतीने केलेलं आहे. पिक्चर थिएटरच्या बाजूलाच सरांचं असणारं हे जुन्या काळातलं जे घरगुती साधनं साहित्य लागत होती त्याचं कलेक्शन आहे सरांचं. बघू शकता सर पूर्ण दिवसभर या टेंट मध्ये बसून वाचन वगैरे करतात. हाय मित्रांनो, मी सुद्धा इथं पुस्तक वाचनाचा थोडा आनंद घेतला आहे. तर आपण पुढच्या पॉइंटला जाऊ. हॅलो मित्रांनो, सरांनी या ठिकाणी जुन्या काळातलं बाजलं पण ठेवले. थोड्या वेळ मी विश्रांती करणार आहे. विश्रांती करून मी तुम्हाला पुढचे सगळे पॉइंट दाखवणार आहे. या ठिकाणी कटिंग चायचा स्टॉलही सरांनी तयार केलाय. सरांचं हे मधुबन बंगला आहे हा. या ठिकाणी निसर्गाच्या गंधात राईत असणारा हा बंगला. सरांच्या आता बंगल्यात आपण इथं प्रवेश करतोय. फार्म हाऊस मध्ये हा निसर्गरम्य वातावरणात असणारा हा बंगला आहे. ह्या ठिकाणी सरांचं हे ऑफिस आहे. आजवर अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आले. बघू शकतो आपण पूर्णपणे या ठिकाणाहून जंगल दिसते. बघू शकता तुम्ही सुपारीची झाडं लावल्यात सरांनी या ठिकाणी. पक्ष्यांचा आवाज या ठिकाणी भरपूर येतोय. सरांची बालचमूंची वर्दळ या ठिकाणी नेहमीच असते. आजही सुट्टीचा रविवारचा उपयोग करून मुलं या ठिकाणी आलेली आहेत. हे सरांचं ऑफिस आहे. आता आपण आतून बघितले. या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरणात असलेलं आपण आता या जंगलात फिरायला चालू केले. बघू शकता तुम्ही आपल्याला भरपूर फिरायचं आहे. या ठिकाणी सरांनी अतिशय कल्पकतेने एक गोष्ट तयार केली. वंचित आघाडी कट्टा. काय मित्रांनो, बसले वंचित आघाडी कट्ट्यावर आणि पुढे अजून भरपूर आपल्याला फिरायचं आहे आणि आपण ते फिरायचं आहे. आपण आता झाडावर सरांनी हे पक्ष्यांसाठी एक आर्टिफिशियल अन्न पाण्याची सोय करण्यासाठी तयार केले. आल्यानंतर सर्वप्रथम राधानगरी
फार्म मध्ये आपले स्वागत आहे असं सरांचा बोर्ड आहे या ठिकाणी. मित्रांनो चाललोय मेन आपलं जे सरांनी जंगल तयार केली जंगल बघायला चाललोय. या ठिकाणी हा आबाळ माया परिवारामार्फत स्वागताचा हा फलक लावलाय. आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक आर्किटेक्ट प्रमोद चौगुले सर यांच्या नावानं हा दोस्ती खातीर सरांनी तयार केलेला ग्रीन बाबा मार्ग या ठिकाणी आहे. त्या मार्गावरून आता आपण चाललोय. पासून सरांनी हा प्रोजेक्ट राबवला. या ठिकाणी आपल्याला काजूचं झाड देखील बघायला मिळते. तर असंच आपण पुढे जाणार आहोत. तर आत आल्यानंतर आपल्याला हे दिसतंय ईगल ध्यानधारणा केंद्र. या ध्यानधारणा केंद्र सगळ्या नैसर्गिक गोष्टींपासून सरांनी वापरले तयार केले. राजस्थानी पद्धतीची ही झोपडी आहे थोडक्यात. या ठिकाणी सर ध्यानधारणा करायला दररोज बसतात. तिथून आता आपण पुढे चाललोय. आपल्याला या ठिकाणी करवंदांचं जाळं बघायला मिळते. फक्त कोकणातच करवंद असतात पण सरांनी करवंदांची लागवड ह्या ठिकाणी करून इथं पक्ष्यांसाठी करवंदे पण उपलब्ध करून दिली आहेत. वर जाणार आहे. अतिशय निसर्गरम्य असं या ठिकाणी सगळं दृश्य आहे. इथून पूर्ण हा जंगलाचा व्ह्यू आपल्याला इथून दिसतो. आम्ही एमटीएफ कट्टा या ठिकाणी मॉर्निंगला सगळे मित्रमंडळी जमण्याचा हा कट्टा आहे. ही मुलांना थोडस खेळण्यासाठी सरांनी चिल्ड्रन्स पार्क केलाय. हे सरांनी ओपन एअर थिएटर केले. या ठिकाणी 4 चौघी परिवार नाव दिले सरांनी याला. सरांचं या ठिकाणी स्विमिंग पूल आहे. सध्या स्विमिंग पूल बंद आहे. सरांनी या ठिकाणी उसाचा रस काढण्यासाठी हा रसगाणा पण इथं बसवलाय. हे खजुराचं झाड आहे. अतिशय दुर्मिळ असणारे हे झाड सरांनी या ठिकाणी रोपण केले. आता आपण अशा सतीश मार्गाने पुढे प्रस्थान करत आहोत. पक्षी आपलं स्वागत करतायत. या ठिकाणी पूर्णपणे ही चिक्कूची बाग सरांनी पक्ष्यांसाठी ओपन केली आहे. म्हणजे इथली फळं फक्त पक्षीच खाऊ शकतात. सरांच्या फार्म हाऊस मधला हा सेंद्रिय चिक्कू आता आपण खातोय. अतिशय चिक्कू ओरिजिनल गोडवा आहे. सेंद्रिय शेतीचा गोडवा आहे हा. आता आपण पुढे प्रस्थान करतोय. सरांच्या ह्या जंगलामध्ये लक्ष्मणफळ, सीताफळ, हनुमानफळ, रामफळ, फणस, करवंदे, जांभूळ, आंबा, आंब्याचे भरपूर व्हरायटी आहेत सरांकडे बघायला मिळतात आपल्याकडे. त्या फार्म हाऊस मध्ये आणखीन एक गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे जिव्हाळा. जिव्हाळा असं या कट्ट्याला सरांनी नाव दिले. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची ही मूर्ती पण आहे. या ठिकाणी सरांनी जेवताना केळीच्या पानाचा वापरावा या उद्देशानं केळीची झाडं लावली.
व्ह्यू आहे. झाडाला भरपूर असे चिंचा लागल्यात. आंब्याला मोहर पण भरपूर लागलाय. सरांच्या या फार्म हाऊस मध्ये ते राहतात बघू शकता तुम्ही. बिया अतिशय कमी आहे त्यात, पण रामफळ अतिशय गोड आहे. मित्रांनो, आजचा दिवस आपण फुल इथे एन्जॉय केलाय सरांच्या फार्म हाऊसवर, आणि इथून पुढे पण सारखं येत राहणार आहोत. जबरदस्त मजा आली, फळं खायला मिळाली आणि त्या जंगलात पूर्ण पक्ष्यांच्या सहवासात फिरायला मिळालं. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सहित. धन्यवाद.